चला या ठिकाणी जाहिरातींचा धडाका चालू आहे आणि त्यामध्ये एक चांगली जाहिरात आलेली आहे. चांगली यासाठी की वेगवेगळ्या पोस्ट साठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. महाऊर्जा असं आपण त्याला थोडक्यात म्हणत असतो. खरं म्हणजे त्याचं कागदपत्रावरचं नाव त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्या विभागाची ऍड आलेली आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंताची पदं आहेत, लघु लेखकाची पदं आहेत, लिपिक, टंकलेखक, लेखा डिपार्टमेंटची सहाय्यक अभियंता जे हे अभियांत्रिकी सहाय्यक आहेत आणि भांडारपाल आहेत. 290 जागा आहेत आणि मोठी संधी असणार आहे. कोणासाठी काय आहे, पात्रता काय, पगार किती, सगळं एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी हे लेक्चर बघून झाल्यानंतरच पुढचं डिसिजन घ्या, कारण संधी खूप जणांना आहे. बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणतोय सरळ सेवेची जाहिरात आहे. दुसरा मुद्दा IBPS मार्फत ही घेतली जाणार आहे. ओके, सोप्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करत चालतो सोप्या भाषेमध्ये. गट अ, गट ब आणि गट क तीनही संवर्गातली पदं या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत. त्यामध्ये अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारीचं पद आहे, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यांत्रिकी, लिपिक, टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची पदं आहेत. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जे फॉर्म भरायचा आहे तो MJPच्या वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे किंवा जाहिरात त्या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण .महाराष्ट्र.gov.in. आता कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे? 20 नोव्हेंबर पासून ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण तयारी करायला वेळ आहे, अभ्यास करायला वेळ आहे, याची माहिती काढायला वेळ आहे. ऑनलाईन तारीख परीक्षेची मात्र या ठिकाणी डिक्लेअर नाही, ते पुढे डिक्लेअर होईल. 20 तारखेपासून ते 19 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ आहे. या ठिकाणी ऍडमिट कार्ड वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यावर येईल. आता बघा, पदं कोणती आहेत आणि कशा पद्धतीने हे आहेत. वरिष्ठ लेखा अधिकारी किंवा लेखापरीक्षण अधिकारी अंतर्गत त्यासाठी 2 पदं आहेत. 2 मधला एक अनुसूचित जातीसाठी आहे आणि एक अराखीव साठी आहे. आता याची वेतन श्रेणी आहे S20 म्हणजे 56,100 ते 1,77,500. म्हणजे हे पेमेंट तुम्हाला जवळपास 1 लाखाच्या आसपास जाते. ही क्लास 1 ची पोस्ट या ठिकाणी आहे. पात्रता पोझिशन पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे इन हायर सेकंड क्लास इन कॉमर्स ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी विथ 10 years एक्सपिरियन्स. बघा, आता ही एवढं मोठं पद आहे म्हणजे याची एकतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं असलं पाहिजे, ते कॉमर्स मधलं. त्याच्यानंतर 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. सुपरवायझरी कॅपॅसिटी अँड हू इज नॉट अबव 45 years म्हणजे 45 वर्षापेक्षा जास्त वय नको. आता लेखा अधिकारीचं गट ब चं पद 3 पदं आहेत. यामध्ये एक अनुसूचित जमातीसाठी आहे, एक OBC साठी आहे आणि एक अराखीव आहे. गट ब चं लेखा अधिकारी नावाचं पद आहे. इथेही 41,800 ते 1,32,000 म्हणजे 60-70,000 पगार तुमचा इथे सुरुवातीला असेल. पात्रता या ठिकाणी जर बघितली तुम्ही तर अकाउंट ऑफिसर असं म्हटलं गेलं आहे. बाय नॉमिनेशन शॅल बी मेड फ्रॉम अमॉंग द कॅन्डिडेट्स हू possess at least second class master degree commerce, second class master's degree commerce ऑफ म्हणजे जे संविधानिक विद्यापीठ आहे त्यांची ती असली पाहिजे आणि 5 वर्षाचा कमीत कमी तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. कॉमर्स शाखेची या ठिकाणी तुमच्याकडे मास्टरी असली पाहिजे सेकंड क्लासमध्ये. सहाय्यक लेखा अधिकारी गट ब चं पद आहे. 6 पदं या ठिकाणी आहेत. अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, विजा अ 1 या ठिकाणी 3 पदं आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 1 आणि पुढे अराखीव म्हणजे जे मराठा समाजाला आता जे नवीन भेटलेले ते आणि अराखीव 1 अशा या ठिकाणी एकूण सर्वसाधारणला त्या ठिकाणी तुम्हाला 5 जागा दिसत आहेत. एकूण 6 जागा त्या आहेत. इकडे 1 या 3 2 5 म्हटलेलं आहे. ओके, चलो वरती 6 कसं म्हटलंय रे? 3 4 त्या 2 अराखीवला 2 त्याच्यातली 1 महिलाला आहे तिथे 5 1. इथे वेतन श्रेणी 38 ते 1,22 पगार चांगला. पुढे तुम्हाला या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की सेकंड क्लास डिग्री असली पाहिजे कॉमर्स मधली. तुमची डिग्री म्हणजे पदवी असावी. वरच्या याच्यामध्ये मास्टर आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आहे. उपलेखापाल 3 पदं आहेत. 3 पदांमध्ये एक अनुसूचित जातीला आहे, एक OBC ला आहे आणि एक अराखीव आहे. उपलेखापाल नावाचं गट क चं पद आहे. S13 ची वेतन श्रेणी आहे 34,400 ते 1,12,000 51,000च्या आसपास पगार या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार 50-60,000 त्याच्या पुढे. आणि इथे सुद्धा तुमचं सेकंड क्लासची डिग्री असावी म्हणजे कॉमर्स असावं, सेकंड क्लासमध्ये पास असावेत.
पुढचा मुद्दा कनिष्ठ अभियंता गट ब ची 144 पदं सगळ्यात मोठं संधी जर कोणाला असेल ना कनिष्ठ अभियंता स्थापत्यला जवळपास 150 पदं आहेत. गट ब च हे आहे अनुसूचित जातीला 18, अनुसूचित जमाती 10, मग त्यामध्ये खेळाडू महिला सर्वसाधारणला पदं आहेत. विजा अ 4, भज ब 1, भज क 5, भज ड 4, विमाप्र 2, इतर मागासवर्ग 29, एसीबीसी 14, ईडब्ल्यूएस 14 आणि अराखीव 43, 144 पदं या ठिकाणी आहेत. दिव्यांगांना या ठिकाणी 6 पदं आहेत. अनाथाला 1 पद या ठिकाणी आहे. एस 14 ची वेतन श्रेणी आहे आणि किमान पदविका तुमची या ठिकाणी असावी स्थापत्य अभियांत्रिकीमधली, किंवा ती जर नसेल तर पदवी चालेल, किंवा त्यापेक्षा उच्च जर तुमचं त्या स्थापत्य अभियांत्रिकीमधलं काही शिक्षण असेल तर ते चालेल. फार मोठा चान्स या ठिकाणी आहे आणि तुमची सगळी तयारी मी करून घेतोय अभ्यास कट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर. कुठे तिथे नवीन बॅच आपण लॉन्च करतोय. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपात बॅच असेल, त्याच्यामधले 70% लेक्चर हे जवळपास 70 ते 80% लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला बॅच घेतल्याबरोबर भेटणार आहे आणि नंतर 20 ते 30% लेक्चर्स हे लाईव्ह स्वरूपात आपण वीकली त्या ठिकाणी 5-6 लाईव्ह घेत राहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला दिशा भेटत राहील. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब ची 16 पदं आहेत. अनुसूचित जमाती जाती सगळ्यांना पदं तुम्हाला दिसत आहेत. सगळ्यांना 16 पदं या ठिकाणी आहेत. तुम्ही बघून घेऊ शकता तुमच्या कॅटेगरीनुसार. एस 14 ची वेतन श्रेणी या ठिकाणी आहे आणि तुमच्याकडे इथे काय असलं पाहिजे, मेकॅनिकल इंजिनियर किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मधली 3 वर्ष कालावधीची पदविका असावी. डिप्लोमा तुमचा असावा 3 वर्षाचा या विशिष्ट फील्ड मधला. उच्च श्रेणी लघुलेखक 3 पदं आहेत. बघा, उच्च श्रेणी लघुलेखक 3 पदं, त्यामध्ये एक अनुसूचित जाती, एक एसीबीसी आणि एक अराखीवला आहे. इथे यस 15 ची वेतन श्रेणी आहे, म्हणजे जबरदस्त. गट ब चं पद आहे 41 ते 32, म्हणजे 60-70 हजार पगार कमीत कमी या ठिकाणी भेटणार आहे. पात्रता म्हणाल तर माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावेत, 10वी पास असावे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे आहे 120 शब्द प्रति मिनिटची तुमची ती लघुलेखनाची गती असावी आणि इंग्रजी 40 आणि मराठी 30 हे तुमचं टायपिंग सुद्धा झालेलं असावं. पुढे निम्न श्रेणीमध्ये काय आहे, गट क 6 पदं, इथे अनुसूचित जाती जमाती दोन्हीकडे पदं आहेत. एसीबीसी ओबीसी त्यांना पदं आहेत आणि अराखीवला आहे. हे 14 ची वेतन श्रेणी आहे, 10वी पास असावी. 100चा स्पीड लघु श्रेणीमध्ये 100चा असतो तुमचा तिकडचा स्टेनोचा स्पीड, आणि इतर 40 आणि 30 आणि 40 ते टायपिंग असावं. 40 इंग्लिशचं आणि 30 मराठीचं. पुढे लिपिक टंकलेखक ही फार मोठी संधी, 46 पदं, ज्यांचं टायपिंग झाले फक्त त्यांच्यासाठी. बघा इथे अनुसूचित जातील नाही पण अनुसूचित जमाती 3, विजा अ 2, भज क 3, भज ड 2, विमाप्र 2, इतर मागासवर्ग 4, एसीबीसी 6, आर्थिक दुर्बल घटक 7, अराखीव 17 अशी 46 पदं आहेत. आणि या ठिकाणी माजी सैनिकांना, महिलांना, खेळाडूंना त्या ठिकाणी पदं दिसत आहेत. प्रकल्पग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्यांना पदं आहे. दिव्यांग, अनाथांना नाहीये पण दिव्यांगांना आहे. वेतन श्रेणी यस 6 ची आहे. थोडं कमी वेतन या ठिकाणी 25-30 हजार वेतन सुरुवातीला असेल, पण ठीक आहे, तुम्हाला ज्यांना इथे झालेलं आहे क्वालिफिकेशन त्यांच्यासाठी बेस्ट आहे. इथे काय असावं, एकतर पदवी असावी किंवा त्याला समतुल्य काय असेल ते, आणि त्याच्यासोबत मग इंग्लिश 30 किंवा मराठी 40 असावं, किंवा म्हटल्या दोन्हीपैकी एक असावं, किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. टंकलेखनाचं म्हटल्या तिन्हीपैकी एक काही चालेल, म्हणजे कंपल्सरी नाही इंग्लिश आणि मराठी दोन्ही असणं. पुढे सहाय्यक भांडवल गट क ची 13 पदं आहेत. इथे अज 2, विजा अ 2, इमाव, एसीबीसी ओबीसी दोघांनाही 2-2, ईडब्ल्यूएस 1 आणि अराखीव 4 पदं आहेत. वेतन श्रेणी 19 ते 63 म्हणजे तोच पगार 25-30 हजार. पुढे इथे माध्यमिक शालांत परीक्षा 10वी पास प्लस मराठी 30 आणि इंग्लिश 30, किंवा म्हटले दोन्हीपैकी एक काही असं. फक्त टायपिंग या ठिकाणी असली पाहिजे आणि 10वी पासवरचं टायपिंग आहे. 10वी पास, इथे पदवीची गरज नाहीये, ही तुमच्यासाठी मोठी बाब आहे. बरेच जणांना पदवीमुळे फॉर्म भरता येत नव्हती, काही जणांचं टायपिंग असूनही. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क ची 48 पदं आहे. किती 48 पदं, जवळपास सगळ्या कॅटेगरी पदं, सगळ्यांना अनुसूचित जमाती जाती सगळ्यांना दिसतात पदं तुम्हाला. ओबीसीला 9 पदं आहे, एसीबीसी ईडब्ल्यूएसला 5-5 पदं आहेत, एसटीला 4 पदं आहेत, एसटीला 3 आहेत. इकडे विजा भज त्यांनाही पदं आहेत. ओके, दिव्यांगांना 2 पदं आहेत. तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहेत या सगळ्या गोष्टी. आणि आता पुढे जर बघितलं मी, आणि ही सगळी पीडीएफ याच्यामध्ये काही कमी जास्त राहिला असेल, काही झालं असेल, ही पीडीएफ तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. कुठे, अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये एक्झाम अपडेट नावाचं एक फोल्डरच आहे, त्याच्यामध्ये वॅकन्सीज मध्ये जायचं. ओके, अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्यायचं, तिथे जाऊन ही पीडीएफ पूर्ण वाचायची.
फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे ते दिलंय. अंतिम मुदत 19 डिसेंबर आहे, त्याच्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तिथे मग प्रोफाईल तयार करणं, अर्ज सादर करणं आणि शुल्क भरणं या 3 गोष्टी आहेत. या वेबसाईटवर तुम्हाला हे असं येईल रिक्रुटमेंट 2025, त्यावर क्लिक करून हे सगळं सुरू होईल. कदाचित त्या तारखेपासून पुढे तुम्हाला हे दिसायला सुरुवात होईल. आता पुढे जर बघितलं आपण, परीक्षा शुल्क 1000, खुल्यांना, इतरांना 900, माजी सैनिकांना, दिव्यांगांना त्या ठिकाणी नाही, ते एक लक्षात घ्या परीक्षेची. आता इथे जो मुद्दा आहे, ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी ही होणार आहे. ओके, ऑनलाईन परीक्षा होईल, IBPS परीक्षा घेईल, कम्प्युटर बेस परीक्षा असेल, ती तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर गुणवत्ता यादी, त्याच्यानुसार हे सगळं असेल. 45% गुण तुम्हाला लघुलेखकसाठी सांगितलंय. किमान व्यावसायिक चाचणी 25% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल, म्हणजे किमान 25% त्यांना मिळाले पाहिजेत गुण. तो एक मुद्दा तुमच्या समोर आहे. आणि फायनल सिलेक्शनला सुद्धा किमान 45 असले पाहिजे, फक्त 45 गुण होणार नाही, पण किमान 45. आता बघा सिलेबस काय आहे. सिलेबस एक जनरल सांगतो मी, याच्यावर एक स्वतंत्र मी घेईलच. इथे IBPSचा उल्लेख तुम्हाला दिसतोय, स्वतंत्र लेक्चर घेईल मी सिलेबसवर. पण या ठिकाणी एक जनरल सांगतोय, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक, असं हे सगळं आहे. एकूण प्रश्न, एकूण गुण आणि कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आणि पुढे शारीरिक क्षमता चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी, तो एक मुद्दा दिलेला आहे. आता या ठिकाणी जर बघितलं, बघा तुम्हाला हे लेखा परीक्षांचं बघा, इथे पहिलं जे आहे वरिष्ठ लेखा अधिकारी, 10 मराठी, 10 इंग्रजी, 15 GK, 15 बुद्धिमत्ता आणि तांत्रिक 50 डायरेक्ट. हे पद तुम्ही बघितलंय, एकदम क्लास 1चं पद आहे. त्याच्यामुळे तिथे तो विषय 100 प्रश्न, 200 गुण, 2 तासाचा आहे. पुढे प्रश्नपत्रिका भाषा तुम्हाला माहिती आहे, मराठी, मराठीतून, इंग्लिश मधून आणि इतर 2 पेपर GK आणि मॅथ रिजनिंग हे याच्यामधून असणार, दोन्ही भाषांमधून असणार. ओके, आणि तांत्रिक पूर्ण इंग्लिश मधून असणार. हे क्लास 1चा पेपर असल्यामुळे तिथे तांत्रिक सगळं इंग्लिश मधून. दुसरं लेखा अधिकारी तेच 10, 10, 15, 15, 50 आणि इंग्रजीमधून तांत्रिक असणार. त्याच्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारीचंही इंग्लिश मधून तांत्रिक ते 10, 10, 15, 15. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश 10, 10 ला, GK आणि बुद्धिमत्ता 15, 15 प्रश्न आहेत. पुढे उपलेखापालही तेच आहे, सेम सिलेबस आहे. कनिष्ठ अभियंता, आता हे ते पदविकाचे प्रश्न तिकडच्या, ते तांत्रिकचे प्रश्न त्या डिपार्टमेंट संदर्भातले, इथे 10, 10, 15, 15 सेम पॅटर्न आहे. थोडंसं लाईट गेली होती मध्ये, पुन्हा आपण व्हिडिओ हा शूट करतोय लाईव्ह नंतर, एक लाईव्ह मध्ये घेतलं आणि उर्वरित भाग करतोय. तुमच्यासाठी महत्वाचं बघा, कनिष्ठ अभियंता इथे 10 मराठी, 10 इंग्लिश, 10 GK, 10 बुद्धिमत्ता आणि 50 तांत्रिक. पुढे उच्च श्रेणी लघुलेखक जे आहे, इथे बघा 15, 15, 15, 15. याला टेक्निकल नाही, याला टेक्निकल नाही. 12वीची लेवल, पदवीची लेवल, मराठी इंग्लिश मधले पेपर, निम्न श्रेणी लघुलेखक मध्ये तेच आहे, 15, 15, 15, 15. 60 प्रश्न, 120 गुण, 75 मिनिटं असा तो हे असणार आहे. त्याची पुढे व्यावसायिक चाचणी 80 गुणांना आहे. तो एक मुद्दा लक्षात घ्या. पुढे कनिष्ठ लिपिक जे आहे तिथे 25, 25, 25, 25. यांना काही व्यावसायिक चाचणी नाही, 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास. सहाय्यक भांडारपाल मध्ये तेच आहे, सरळ नॉन टेक्निकल विषय आहे. स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये टेक्निकल आहे, 10, 10, 15, 15, 50 या ठिकाणी होईल. आणि त्या अनुषंगाने त्याचं सामान्यीकरण केलं जाईल, म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. पात्रता एक सर्वसाधारण जर बघितल्या, भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्याकडे डोमिसाईल असावं, ते एक आहे. वयोमर्यादा या ठिकाणी दिली आहे, खुलेला 38, आर्थिक दुर्बल घटक 43, 43, 43 सगळ्यांना जवळपास आहे. अराखीव जो आहे 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष माजी सैनिकाला, आणि त्याच्यामध्ये राखीवला किंवा मागासवर्गीय दुर्बल घटकाला 43 प्लस ते आहे. दिव्यांगाला 45 आहे आणि इतर सगळ्यांना पदवीधर अंशकालीनला 55 आणि इतर दिव्यांग प्रकल्प भूकंपग्रस्ताला 45 ही वयोमर्यादा त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जनरल आहेत, त्या सगळ्या ठिकाणी असतात. आता पुढचा मुद्दा आहे, परीक्षेची तयारी करायची आहे. मी पूर्ण याच्या मागे आता लागणार आहे, पूर्णपणे आपण तयारी करून घेतोय. नॉन टेक्निकलची म्हणजे मराठी, इंग्लिश, GK आणि बुद्धिमत्ता याची पूर्ण तयारी तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात. रेकॉर्डेड लेक्चर मॅक्झिमम असतील, लाईव्ह सेशन थोडे असतील, पण तुम्हाला दिशादर्शक असतील, नोट्स मिळतील, PYQ लेक्चर्स होतील आणि टेस्ट पेपर सुद्धा होतील. महाऊर्जेची संपूर्ण बॅच या ठिकाणी आपण आणतोय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला काही अडचण असेल ना, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. ही PDF तुम्हाला ऍपवर, हा लोगो आहे, ऍप डाउनलोड करून घ्या, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डाउनलोड करता येईल. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.